नमस्कार मित्रांनो महिला व बालविकास विभाग भरतीची रिस्पॉन्स शीट आलेले आहेत। तर ते रिस्पॉन्स शीट कशा पद्धतीने डाउनलोड करायची ती माहिती आपण एवढे बघणार आहे। मित्रांनो त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती त्यांनी महत्त्वाची नोटीस एकने अपडेट केलेली आहे। ओके, तर ही नोटीस कशा पद्धतीने डाउनलोड करायची ती माहिती सुद्धा आपण बघणार आहे। तर या नोटीसमध्ये तुम्हाला इथे सर्व पदांचे नाव दिलेले आहेत आणि या पदांसाठी तुमची जी एक्झाम आहे ती 10 फेब्रुवारीपासून ते 17 फेब्रुवारीपर्यंत विविध सत्रामध्ये आयोजित करण्यात आली होती। तर इथे त्यांनी सर्व माहिती दिलेली आहे। त्यानंतर पुढचा महत्त्वाचा पॉईंट बघा मित्रांनो, इथे त्यांनी तुमची रिस्पॉन्स डाउनलोड करण्यासाठी वेबसाईट दिलेली आहे। तर ही त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे। ओके, तर इथे जाऊन या वेबसाईटला जाऊन तुम्हाला तुमची रिस्पॉन्स शीट डाउनलोड करायची आहे। त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट बघा मित्रांनो, इथे त्यांनी सांगितलेलं आहे की सदर परीक्षेच्या अनुषंगाने प्रश्नतालिका किंवा उत्तर तालिकेबाबत आक्षेप असल्यास उमेदवारांनी आक्षेप केवळ ऑनलाईन पद्धतीनेच आवश्यक त्या कागदपत्रांसह 8 मार्च 2025 पर्यंत सादर करावेत। 8 मार्च नंतर कोणत्याही स्वरूपाचे आक्षेप स्वीकारण्यात येणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी। मित्रांनो, तुम्हाला जर एखाद्या प्रश्नाबाबत जर आक्षेप घ्यायचा असेल तर तुमच्याकडे त्याचं प्रूफ असणं गरजेचं आहे। ओके, तर तुम्हाला तिथे त्याचे फोटो किंवा त्याचे PDF स्वरूपात तुम्हाला जे तिथे ऑप्शन दिलेलं असेल तर तिथे तुम्हाला ते अपलोड करावं लागेल। ओके, तर असं त्यांनी सांगितलं आहे आणि तुम्ही ऑब्जेक्शन फक्त तुम्ही 8 मार्चपर्यंतच घेऊ शकता। ओके, त्यांनी इथे डेट पण दिलेली आहे। मित्रांनो, तुम्हाला जर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल की तर तुम्हाला प्रत्येक ऑब्जेक्शनसाठी तुम्हाला 100 रुपयाचं पेमेंट करावं लागेल असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे। त्यानंतर महत्त्वाचं पण बघा मित्रांनो, तुम्हाला तिथे लॉग इन करण्यासाठी जर मित्रांनो काही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला इथे हेल्पलाईन नंबर दिलेला आहे। ओके, तर हा नंबर तुम्ही नोटीस करून घ्या। या नंबरवरती तुम्हाला कॉल करायचा आहे जर तुम्हाला रिस्पॉन्स शीट डाउनलोड करण्यासाठी जर काही प्रॉब्लेम येत असेल तर। ओके, त्यानंतर तुम्हाला इथे 3 नंबरच्या पेजवर महत्त्वाची माहिती दिलेली आहे। डिअर कॅन्डिडेट, ऑब्जेक्शन फॉर्म इज लाईव्ह फॉर बिलो पोस्ट। मी तुम्हाला या खाली जे पोस्ट दिलेले आहेत तर या पदासाठी तुम्हाला ऑब्जेक्शन घेता येणार आहे। ओके, तर इथे हे पदांचे नाव दिलेले आहेत। आता तुम्हाला ऑब्जेक्शन कशा पद्धतीने घ्यायचं ती माहिती त्यांनी पुढे दिलेली आहे। तर लॉग इन करण्यासाठी जे लिंक आहे ते तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा पिन केलेलं आहे। ओके, तिथे जाऊन तुम्ही ती वेबसाईट ओपन करू शकता। तर इथे तुम्हाला सगळ्यात पहिली स्टेप दिलेला आहे की तुम्हाला ॲप्लिकेशन लिंक, फॉर्म लिंक जे आहे ते ओपन करायचे आहे। त्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ॲप्लाय पोस्ट या टॅबवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला इथे आय सारखं बटन दिसेल। ओके, तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि पुढे तुम्हाला ॲक्शन टॅब यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला ऑब्जेक्शन फॉर्म असा टॅब दिसेल। ओके, तर यावरती क्लिक करायचं आहे आणि पुढे तुम्हाला क्रिएट या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल। तुमच्यासमोर मित्रांनो ऑब्जेक्शन फॉर्म ओपन होईल। त्यानंतर तुम्हाला तो या ठिकाणी फिल करावा लागेल आणि तुम्हाला सबमिट बटनवरती क्लिक करून तुम्हाला त्याचं पेमेंट करावं लागेल। ओके, तर तुम्हाला 100 रुपयाचं पेमेंट करावं लागेल। तर इथे तुम्हाला ऑब्जेक्शन कशा पद्धतीने घ्यायचं ते सर्व माहिती दिलेली आहे। ओके, आणि ऑब्जेक्शन घेण्यासाठी तुमच्याकडे प्रूफ असणं गरजेचं आहे। ओके, तुम्हाला त्याचे फोटो वगैरे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। ते तुम्हाला तिथे अपलोड करावं लागतील। हा पण पॉईंट लक्षात ठेवायचा आहे। आता तुम्हाला लॉग इन करण्यासाठी लिंक कुठे भेटेल ती माहिती आपण बघूया। तर तुम्हाला सगळ्यात पहिले त्यांची ऑफिशियल वेबसाईट ओपन करायची आहे। तुमच्यासमोर मित्रांनो असा इंटरफेस येईल। आता इथे तुम्हाला व्हेरीफाईंग दॅट यू आर नॉट रोबोट असं तुम्हाला येईल। ओके, तर इथे तुम्हाला आय एम नॉट रोबोट इथे क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा पद्धतीने वेबसाईट ओपन होईल। तर इथे तुम्हाला मित्रांनो नोटीस बोर्डचा ऑप्शन दिलेला आहे। ओके, इथे तुम्ही बघू शकता नोटीस बोर्ड। ओके, तर या 4 नंबरच्या ऑप्शन तुम्हाला नोटीस बोर्ड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर असा इंटरफेस येईल। आता इथे तुम्हाला सगळ्यात खाली स्क्रोल करायचं आहे। ओके, तर ही नोटीस डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला इथे सरळ सेवा भरती प्रक्रिया सन 2025 प्रश्न तालिका व उत्तर तालिकेबाबत प्रसिद्धी पत्रक। ओके, तर इथे मला डॉक्युमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तुमच्यासमोर मित्रांनो अशा पद्धतीने PDF जे आहे ते ओपन होईल। ओके, तर ही PDF तुम्हाला वाचून घ्यायची आहे। महत्त्वाचे पॉईंट तुम्हाला मी सर्व सांगितलेले आहेत। तर इथे तुम्ही मित्रांनो ही PDF डाउनलोड करू शकता आणि लॉग इन करण्यासाठी तुम्हाला पुढे इथे ऑप्शन दिलेला आहे गव्हर्नमेंट रिक्रुटमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं। ओके, तर इथे तुम्ही वरतून 5 नंबरचा ऑप्शन आहे गव्हर्नमेंट रिक्रुटमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तुमच्यासमोर अशा पद्धतीने इंटरफेस ओपन होईल। आता इथे तुम्हाला मित्रांनो ऑलरेडी रजिस्टर टू लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इथे तुम्हाला क्लिक हिअर ऑप्शन दिलेला। ओके, किंवा तुम्ही इथून डायरेक्ट उजव्या साईडला तुम्हाला वरती लॉग इनचा ऑप्शन दिलेला आहे। इथून सुद्धा तुम्ही लॉग इन करू शकता। तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्यासमोर मित्रांनो असा इंटरफेस ओपन होईल। आता इथे तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि तुमचा या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे आणि पुढे तुम्हाला हा कॅप्चा फिल करायचा आहे इथे आणि तुम्हाला लॉग इन करायचं आहे। तर ज्या पद्धतीने तुम्ही मित्रांनो तुमचं हॉल तिकीट डाउनलोड केलं होतं ओके, त्याच पद्धतीने तुम्हाला इथे तुमची रिस्पॉन्स शीट डाउनलोड करायची आहे। तर तुमच्या लॉग इनमध्ये तुम्हाला तुमची रिस्पॉन्स शीट भेटून जाईल आणि तुम्हाला ऑब्जेक्शन कशा पद्धतीने घ्यायचं आहे ते सुद्धा तुम्हाला मी इथे सांगितलेलं आहे। ओके, तर इथे तुम्हाला ह्या स्टेप दिलेल्या आहेत। या स्टेप तुम्ही फॉलो करून तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता।
तर मित्रांनो इथे लॉग इन करून तुम्ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी डाउनलोड करायची आहे आणि ऑब्जेक्शन पण तुम्हाला इथेच लॉग इन करून करायचं आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपण ही सर्व माहिती इथे बघितलेली आहे. तर आहे तुम्हाला सर्व माहिती समजली असेल. तर मित्रांनो आपल्या चॅनल जर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.